नवी मुंबईमध्ये कॅन्सर विषयक अशा प्रकारचं आरोग्य शिबिर राबवण्यात आलं। त्याच्यामध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अशा प्रकारच्या कॅन्सर विषयक तपासण्याही तिथे करण्यात आल्या। नवी मुंबईतील तनिष्का गटानं महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हाती घेत अंबरनाथमध्ये शाळेतील शिक्षिकांसाठी कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं। तनिष्का व्यासपीठ आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स ह्या तीन आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबरनाथ ह्या चौघांच्या वतीने आज हा आम्ही उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे। 4 ऑक्टोबरला पण हा आम्ही उपक्रम एक राबवला होता, तर तेव्हाही 30 महिलांचं आम्ही हे कॅन्सर डिटेक्शन चेकअप केलेलं होतं आणि आजही तसंच आम्ही हे कॅन्सर डिटेक्शन पेप्सिमर टेस्ट आणि तिन्ही टेस्ट ENT अशा ह्या तिन्ही टेस्ट केलेल्या आहेत। महिलांचा अतिशय चांगला सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि अजूनही महिला तयार आहेत, म्हणून आम्ही पुढच्या महिन्यात 19 जानेवारीला हा प्रोग्राम पुन्हा करणार आहोत। स्त्रिया सतत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। वयोमानामुळे शरीरात होणाऱ्या बदलांची त्यांना माहिती नसते, त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून स्त्रियांनी आपली काळजी घ्यावी असा आग्रह तनिष्का महिलांचा होता। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या म्हणीप्रमाणे खरं तर हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि हा समाजोपयोगी उपक्रम असाच रोटरीनं नेहमी आयोजित करावा आणि आमच्या महिलांसाठी असेच उपक्रम आयोजित केले तर आम्ही स्वास्थ्य आमचं कसं चांगलं राहील या दृष्टीने अधिक जागरूक होऊ। यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या डॉक्टर्स आणि सभासदांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं। ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं। ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये त्यांना शिकवलं पण आणि आम्ही पाहून आम्हाला कळू शकतं की काही गाठ आहे का, आणि जर ती डाऊटफुल गाठ असली तर आज मॅमोग्राफी पण आहे, त्याच्यामध्ये कळू शकतं। आणि पॅप स्मिअर केलं आहे, ज्या पॅप स्मिअरमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होणार आहे का पुढे जाऊन किंवा अर्ली स्टेजमध्ये झालेला आहे का हे आपल्याला कळू शकतं। या शिबिराला महिलांचा उदंड असा प्रतिसाद लाभला, त्यामुळे जानेवारी महिन्यात देखील अशा प्रकारे आरोग्य शिबिर घेण्याचा निर्धार तनिष्कांनी केलाय। कल्पेश गोरडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कल्याण डोंबिवली।